ट्रिपल तलाक असो की महिला आरक्षण विधेयक, संसदेत एक खासदार सरकारच्या कोणत्याही विधेयकाचा विरोध करणार म्हणजे करणार. ते खासदार आहेत असदुद्दीन ओवैसी. संसदेत त्यांची भाषणं गाजतात. त्यांच्या भाषणात ते सर्वच पक्षांवर, मुस्लिमांवर अन्याय केल्याचा आरोप करतात. यामध्ये भाजप काय आणि काँग्रेस काय, सगळ्यांनी मुस्लिमांवर अन्याय केला हे त्यांचे वाक्य हमखास असतेच. पण ओवैसी ज्या तेलंगणा राज्यातून येतात, त्या राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या KCR यांना मात्र मुस्लिमांसाठी काम करणारा नेता म्हणतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ओवैसींचा पक्ष KCR यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवत आहे. विरोधक असतानाही मुस्लिमांसाठी चांगले काम केल्याचे प्रमाणपत्र ओवैसींकडून मिळवणे म्हणजे मोठीच किमया. ही किमया साध्य करण्यासाठी KCR यांना सुद्धा मोठीच मेहनत करावी लागली असेल. KCR यांच्या याच मेहनतीची माहिती आज आपण घेणार आहोत. नमस्कार, मी श्रेयश खरात, कॅमेरावर आहेत आलेख चाळके. देशाच्या राजकारणात काँग्रेसच्या झालेल्या दुरावस्थेची दोन मुख्य कारणं सांगितली जातात. एक म्हणजे तुष्टीकरणाचे राजकारण आणि UPA सरकारच्या काळात झालेला भ्रष्टाचार. पण या तुष्टीकरणाच्या राजकारणात काँग्रेसपेक्षाही एक पाऊल पुढे आहेत तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान KCR यांनी हैदराबादच्या जवळ फक्त मुस्लिम तरुणांसाठी नवीन IT पार्क बनवण्याची घोषणा केली. IT पार्क बनवणे, तेही एका विशिष्ट धर्माच्या लोकांसाठी, हे जरा जास्तच झालं असं मत अनेकांनी व्यक्त केलं. त्यांची घोषणा संविधानिकदृष्ट्या किती चुकीची आहे याचे दाखले पण देण्यात आले. पण KCR यांच्यासाठी तुष्टीकरणाचे राजकारण नवीन नाही. तेलंगणाच्या स्थापनेपासूनच तिथे KCR सत्तेत आहेत. मागच्या एक दशकाच्या काळात त्यांनी मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक योजनांची सुरुवात केली. KCR यांनी आपल्या सरकारच्या सुरुवातीलाच मौलवींना पेन्शन द्यायला सुरुवात केली. तेलंगणामध्ये मौलवींना दरमहा 5,000 रुपये मिळतात. तसेच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील कपडे धुणारे आणि नाई म्हणून काम करणाऱ्या मुस्लिमांना दरमहा 250 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली. फक्त मुस्लिमांसाठी त्यांची आणखी एक योजना आहे, ती म्हणजे शादी मुबारक. या योजनेच्या माध्यमातून KCR सरकार प्रत्येक मुस्लिम कुटुंबाला 1 लाख रुपयाची आर्थिक मदत करते. फक्त याच एका योजनेसाठी तेलंगणा सरकारने 5,600 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. त्यासोबतच तेलंगणामध्ये धर्माच्या आधारावर मुस्लिमांना 4% आरक्षण देण्यात आले आणि आता त्यानंतर मुस्लिमांना स्पेशल IT पार्क बनवण्याची घोषणा. या घोषणेसोबतच त्यांनी एक विधान केलं. ते म्हणाले, मी जिवंत असेपर्यंत तेलंगणा धर्मनिरपेक्ष राज्य राहील. म्हणजे एक प्रकारे त्यांनी तेलंगणा धर्मनिरपेक्ष राज्य आहे ते फक्त माझ्यामुळे अशी शेखी मिरवली. पण KCR यांच्या धोरणाकडे पाहिल्यास त्यांचे सरकार कोणत्याही बाजूने धर्मनिरपेक्ष दिसत नाही. कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या जनतेच्या विकासासाठी जाती धर्माचा विचार न करता काम करणं अपेक्षित आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 मध्ये सांगितल्यानुसार कोणत्याही सरकारला धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास मनाई आहे. पण KCR जर मुस्लिमांसाठी वेगळा IT पार्कच बनवणार असतील आणि त्यात इतर धर्मियांना प्रवेश नसेल, तर ही कोणत्या बाजूने धर्मनिरपेक्ष राज्याची व्याख्या आहे हे KCR यांनी स्पष्ट करायला हवं. KCR यांनीच सांगितल्याप्रमाणे त्यांनी राज्यात मुस्लिमांसाठी बनवण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांसाठी 12,000 कोटींचा खर्च केला आहे. हा 12,000 कोटींचा खर्च केवळ राज्यातील 12% लोकसंख्येवर करण्यात आला आहे. तेलंगणामध्ये फक्त 12%च्या आसपास मुस्लिमांची संख्या आहे. पण राज्यातील 119 जागांपैकी 40 विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदार कोणता उमेदवार जिंकणार हे ठरवतात. हैदराबाद जिल्ह्यातील 15 मतदारसंघात मुस्लिम मतदारांशिवाय काहीच होऊ शकत नाही. हैदराबादमधील बहुतांश जागा ओवैसींच्या AIMIM पक्षालाच मिळतात. मुस्लिम मतदारांच्या याच एक गट्टा मतदारसंख्येमुळे तेलंगणाच्या राजकारणात मुस्लिमांना खुश करण्यासाठी KCR अशा प्रकारच्या घोषणा करत राहतात. कारण तेलंगणामधील बहुतांश मुस्लिम हे पारंपरिकरित्या ओवैसींच्या पक्षाला मतदान करतात. ओवैसींचा पक्ष जरी KCR यांच्या विरोधात निवडणूक लढत असला तरी गरज पडल्यास ते KCR यांच्या पक्षांसोबत युतीसुद्धा करतात. म्हणजे एक प्रकारे तेलंगणामध्ये ओवैसींच्या पक्षात आणि KCR यांच्या पक्षात नुरा कुस्ती चालू असते असं म्हणायला हरकत नाही. आता ही नुरा कुस्ती कशा प्रकारे खेळली जाते यासाठी आपण हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल पाहू. हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत 150 जागांपैकी 50 जागांवर BRSने विजय मिळवला, तर भाजपने सुद्धा 48 जागा मिळवल्या, तर ओवैसींच्या पक्षाला 44 जागा जिंकता आल्या. निकालानंतर हे स्पष्ट झाले होते की BRS जरी सर्वात मोठा पक्ष असला तरी त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी 21 नगरसेवकांची गरज लागणार आहे. पण KCR यांनी त्यावेळी 3ऱ्या क्रमांकावर असलेल्या ओवैसींच्या पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला. त्यामुळे 3ऱ्या क्रमांकाच्या जागा असूनही ओवैसींच्या पक्षाचा नगरसेवक हैदराबादमध्ये महापौर झाला. यावरून तुम्हाला ओवैसी आणि KCR यांच्या पक्षातील समन्वय लक्षात येईल. पण यांच्या समन्वयाच्या राजकारणातून तेलंगणावर जवळपास 2.5 लाख कोटींचे कर्ज झाले आहे, तेही अवघ्या 10 वर्षात. याच समन्वयाच्या राजकारणातून तेलंगणामध्ये तुष्टीकरणाचे राजकारण जोरात चालू आहे असा आरोप राजकीय विरोधक KCR यांच्यावर करतात. यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करा, शेअर करा आणि महा MTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.